S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. नगर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारणात आढळ स्थान असणारं विखे पाटील घराणं. या घराण्याच्या चौथ्या पिढीचं नेतृत्व करणारे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पत्नी तथा विखे घराण्याच्या सुनबाई सौभाग्यवती धनश्री सुजय विखे पाटील. उच्च शिक्षित आणि विखे घराण्याला साजेसं व्यक्तिमत्व, परिवाराच्या समाजकारणाचा वसा हेच आपलं स्वप्न बाळगणारी ही दुर्गा. चला तर मग थेट या दुर्गेच्या भेटीला S9च्या नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात. भारी पडलो आता संकट निवारी, संकट निवारी, संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी, जय देवी. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, हो दैत्यासुरमर्दिनी. तुझवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. अशा या आदिशक्तीस कोटी कोटी वंदन करून S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत करतो आहोत. संपूर्ण नगर जिल्ह्याचं शक्तिस्थळ मानलं जाणारं लोणी अर्थात लोणीतला विखे पाटलांचा परिवार, पद्मश्री, पद्मभूषण, नामदार साहेब आणि आता डॉक्टर सुजय दादांच्या माध्यमातून या 4 पिढ्या गेल्या अनेक माध्यमातून समाजकारणाबरोबरच राजकारणातही अतिशय उत्तमरित्या सक्रिय आहेत आणि म्हणूनच शक्तिस्थळ म्हणून ओळखलं जाणारं लोणी आणि ह्या लोणीतल्या वाड्यात आज आपण आहोत. या परिवाराच्या स्नुषा, उदयोन्मुख असं युवा नेतृत्व, आदरणीय डॉक्टर सन्माननीय श्रीमान सुजय राधाकृष्ण विखे पाटील साहेब अर्थात दादांच्या अर्धांगिनी, आदरणीय सौभाग्यवती धनश्री सुजय विखे पाटील यांची आज आपण गप्पांच्या या मैफिलीतून सुंदरसा त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. अर्थातच आजच्या या माळेला आपल्याबरोबर आहेत सन्माननीय सौभाग्यवती धनश्री सुजय विखे पाटील ताई. ताई नमस्कार. आज या S9च्या वतीनं तुमच्या जीवनातल्या बऱ्याचशा घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातच म्हटली तर अर्थातच आपलं माहेर कुठलं? औरंगाबाद. माझं माहेर औरंगाबादचं आहे. औरंगाबादचं परिवार कुठला? परिवार कुंजर. ॲक्च्युली आमचं गाव शिवराई होतं आधी, पण शिक्षणासाठी सगळेजण औरंगाबादला शिफ्ट झालेत. अच्छा, औरंगाबादच्या. जे तुमच्या कुंजर पाटलांच्या परिवारातलं येणं आहे ते कधीचं, अर्थात तुमचा वाढदिवस कधी असतो? माझा वाढदिवस 4 फेब्रुवारीला असतो. 4 फेब्रुवारी म्हणजे त्या दिवशी तुम्ही कुंजर पाटलांच्या परिवारात जन्म घेतलेला आहे. माहेरच्यांबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल आणि तेही तुमच्याच मुखातून. आमची जॉईंट फॅमिली आहे औरंगाबादला. माझे वडील कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, बिल्डर कन्स्ट्रक्शन. आई हाऊसवाईफ आहे. एक लहान बहीण आहे, ती आता MBA करते आहे आणि लहान भाऊ आहे, तो आता 7th स्टँडर्डमध्ये आहे. आणि बाकी माझे टोटल 5 भाऊ आहेत आणि 3 आत्या. माझे वडील सगळ्यात लहान. ह्या सर्व एकत्र परिवारात तुम्ही वाढलात? हो, आम्ही सगळे जॉईंट फॅमिलीच आहोत. राहतो वेगळे, पण मग सण असो किंवा काही छोटा मोठा काही जरी कार्यक्रम असला तरी आम्ही सगळे सोबत असतो. आम्ही टोटल 9 बहिणी आहोत आणि 5 भाऊ. तर आम्ही सगळ्याजणी कारणं शोधतो की आम्ही माहेरी कसं जाणार आणि सगळ्याजणी असं ठरवतो की ह्या दिवशी आम्ही निघतो आहे. तर आम्ही सगळ्याजणी सोबत ठरवूनच निघतो आणि तिथे खूप मजा धिंगाणा घालतो. अगदी माहेरी आनंद घेतो माहेरचा पूर्णपणे. म्हणजे माहेरचा जो प्रेमाचा धिंगाणा आहे त्याची तुम्ही वाट पाहत असता की कधी जायला मिळेल? खूप वाट पाहतो, त्याला निमित्त शोधतो अगदी की काय
काहीतरी आपण काहीतरी करूया की आपण सगळे औरंगाबादला जाऊन भेटू. आम्ही शोधतच असतो काही ना काही कारण. अच्छा, म्हणजे माहेरची भरपूर अशी ओढ आणि खूप मोठा परिवार, आणि त्या मोठ्या परिवारातून तुम्ही ह्याही मोठ्या परिवारात आलेल्या आहात. मॅडम, आपण शिकलात कुठे आणि किती शिकलात? शिक्षण काय झालं आहे? माझं स्कूलिंग औरंगाबादला किड्स किंगडम स्कूलमध्ये झालं. मग मी विवेकानंद कॉलेजमध्ये माझं BCS केलं. म्हणजे तुम्ही कॉन्व्हेंट स्कूलला शिकलात? हां. आणि मग MBA मी पुण्याला केलं लग्नानंतर. लग्नानंतर शिकलात? म्हणजे विखे पाटील परिवारानं तुम्हाला पुढच्या शिक्षणाला अगदी स्वातंत्र्य दिलं. आणि ज्यावेळी तुम्ही कुंजीर पाटलांच्या परिवारातून विखे पाटलांच्या या परिवारात आलात, इतक्या मोठ्या परिवारातून आणखी मोठ्या परिवारात आलात, तर जे तुमचं लग्न झालेलं आहे हे कधी झालं? माझं लग्न 18 नोव्हेंबरला झालं 2010. आणि म्हणजे आता 6 वर्ष होतील आता पूर्ण. आणि लोणीतच झालं. सामूहिक विवाह सगळ्यांनाच माहिती आहे. खूप मोठं लग्न झालं. आणि हे जे लग्न झालेलं आहे सामुदायिक विवाह सोहळ्यात, त्यावेळी देखील विखे पाटील परिवाराचा एक मोठेपणा जो आहे हा समाजासमोर दिसून आलेला आहे की सगळ्यांनी ते जाणलं आहे. लग्न तुमचं जमलं कसं? जमलं कसं? ॲक्च्युली मी पुण्याला तेव्हा 1 वर्षासाठी गेलेले होते. माझं BCS झालं होतं. मग मी MBAचं प्रिपरेशनसाठी गेले होते 1 वर्ष. आणि इथे माझी आईचं चालू होतं स्थळ वगैरे बघायचं काम. मग दीपा फाटके म्हणून आहेत, माझ्या आत्या सासू ज्या आहेत त्यांची मुलगी दीपा फाटके, सुजयदादांच्या हां आत्याची मुलगी, आत्ते बहीण सुजय. हां. तर त्या औरंगाबादला माझ्या आईच्या मैत्रीणच आहेत, माझ्या मम्मीची मैत्रीण आहे. आणि असं वडिलांकडून पण त्या नात्यात येतात. तर त्यांनी माझ्या आईला सांगितलं की असं असं आहे स्थळ. आणि त्यांनी इथे आईंना पण सांगितलं की माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. तर त्या तशा मध्यस्थी ठरल्या. आणि मग मी तिथे माझं क्लासेस वगैरे चालूच होते. तर तेव्हा फक्त एकदा फोन आला की असं असं स्थळ आहे, तर मुलगा डॉक्टर आहे. म्हटलं ठीक आहे, माझं काही हरकत नाही म्हटलं, पण आधी भेट वगैरे लागेल. ते म्हणे ठीक आहे, भेटच करायची आहे. मग जाऊन मग मी तिथेच जवळ एका स्टुडिओमध्ये जाऊन फोटोज काढले, मग फोटो पाठवले, सगळं झालं. आणि मग ठरलं की 2 दिवसांनी भेटायचं. मग आम्ही तिथेच त्यांची बहीण आली होती सुजयंची भेटायला. आणि माझी बहीण पुण्याला एक असते, पवार, भाग्यश्री पवार म्हणून. तर आम्ही तिथे आलो आणि एका नातेवाईकांच्या घरी आम्ही भेटलो. तर तेव्हा पसंती झाली. मग सासू सासरे म्हणजे आई आबा सगळेजणं औरंगाबादला सगळेजणं बघायला आले, ऑफिशियली बघायला आले पहिल्यांदी. तेव्हा सगळे माझे काका आत्या सगळेजणं होते. आणि इथून पण यांची आत्या किंवा खासदार साहेब, बाई सगळेजणं आले होते औरंगाबादला मला बघायला. मग तेव्हा फायनल पसंती ठरली. आणि मग तेव्हाच मग सगळं ह्या आठवणी सांगताना त्यांचा खुललेला चेहरा आणि हे बरंच काही आपल्याला सांगून जाते. तर आम्हाला हवा आहे आता एक अस्सल उखाणा. अच्छा. S9च्या या सर्व प्रेक्षकांसाठी हा उखाणा आम्हाला हवा आहे. मला एकच उखाणं येतं जे मी सगळीकडे घेते. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, सुजयरावांचं नाव घेते, तुमचा सर्वांचा मान राखून. S9चा असा जो मान आहे हा धनश्रीदाईंनी राखलेला आहे. धन्यवाद. विखे पाटलांच्या परिवाराबद्दल संपूर्ण राज्य जाणतंय. राज्याच्या बाहेरही आकर्षण असलेला हा परिवार आहे. पण तरीही S9च्या या सर्व श्रोत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी तुमच्याकडून सासरच्या परिवाराबद्दल ऐकायचं. सासरच्या परिवारांबद्दल मी काय सांगणार, ते सगळ्यांना ॲक्च्युली खूप चांगलं माहिती आहे. माझ्यापेक्षा जास्त हे सगळे लोक तुमच्यामध्ये राहतात. आणि तुमच्यापेक्षा इतरांमध्ये जास्त राहतात. बरोबर आहे. कारण सुंदरशी खंत आपोआपच सासरची माहिती देताना ताईंनी मांडलेली आहे. हो, कारण अगदी सासरे सासू डॉक्टर सुजय तुम्ही चांगलंच ओळखतात. तर ते जास्त करून बाहेर तुमच्या लोकांमध्येच असतात. आणि ते सगळेजण ॲक्च्युली खूपच चांगले आहेत. अगदी खासदार साहेबांपासून बाई, खासदार साहेब, आई आबा, माझे चुलत सासू सासरे आणि डॉक्टर सुजय सगळेच खूप चांगले आहेत.
माझ्या नंदाही खूप प्रेमळ आहेत. आणि त्यांच्याबद्दल पण आम्हाला आवडेल ऐकायला. कुठे कुठे आहेत त्या, काय करतात? सुप्रिया ढोकणे आणि दुसऱ्या सुष्मिता माने देशमुख. सुप्रिया ढोकणे ज्या आहेत त्या मुंबईला असतात, त्या डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत. आणि सुष्मिता ज्या आहेत त्या पुण्याला असतात. त्या स्वतः त्यांची स्कूल आहे तिथे, त्या ते बघतात. आणि त्या HLचं कॉलेजसुद्धा आहे त्यांचं नाशिक ओझरला, तर ते पण बघतात. तर फारच शिकलेलं कुटुंब आहे ॲक्च्युली. सगळे खूप शिकलेले आहेत. डॉक्टर सुजय तुम्हाला माहितीच आहेत, हे न्यूरोसर्जन आहेत. आणि बाकी आई आबांचं तर काय विचारायलाच नको. ते खूप जास्त मोठे लोक आहेत आणि खूप प्रेमळ आहेत. सगळेच जण ह्या घरामध्ये खूप जीव लावतात. अगदी जेव्हा जमलं तेव्हा हे पण शिकतच होते. हे पण पुण्यात शिकत होते, न्यूरोसर्जरी करत होते. आणि माझं चाललं होतं MBAचं, मी एंट्रन्स देत होते. पण मग आमचं ठरलं तेव्हा माझी ॲडमिशन घेतलेली नव्हती. आमचा फक्त साखरपुडा झाला होता. तर तेव्हा यांनी सांगितलं की कोणची फील्ड घ्यायची, काय करायचं, कोणचं कॉलेज घ्यायचं. यांनी अगदी कॉलेज शोधण्यापासून माझी सगळी मदत केली. डॉक्टर सुजयंनी ॲडमिशनला स्वतः ते होते माझ्याबरोबर. आणि मग आम्ही तिथे पुण्याला MITमध्ये ॲडमिशन घेतलं. आणि त्याच्यानंतर लग्नानंतर, माझं लग्न नोव्हेंबरमध्ये झालं, म्हणजे आधीच कॉलेज चालू झालं होतं. लग्नानंतर परत मी सगळं कंटिन्यू केलं कॉलेज व्यवस्थित. अगदी काहीच अडचण नव्हती की काही रिस्ट्रिक्शन्स वगैरे असं काही नाही. पुण्यालाच राहायचो आम्ही 2 वर्ष. आणि मग त्याच्यानंतर शिक्षण दोघांचंही सोबत संपलं, त्यांचं न्यूरोसर्जरी आणि माझं MBA. आणि मग आम्ही लोणीला शिफ्ट झालो. हे सगळं सांगत असताना आता आपण म्हणालात की माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना परिवाराची माहिती आहे, तरी पुन्हा एकदा तुमच्याकडनंच तुमचे यजमान, तुमचे पतिराज सुजयदादांबद्दल आणखी माहिती हवी आहे. म्हणजे बरीच माहिती समाजाला आहेच, काही वादच नाही, पण तुमच्याकडून तुमचे जीवनसाथी म्हणून, लाईफ पार्टनर म्हणून ऐकायचं आहे. सुजय हे असे फार प्रेमळ तर आहेच, पण तेवढे स्ट्रिक्ट पण आहेत. त्यांचं जे म्हणजे सगळ्यात जास्त चांगली गोष्ट म्हणजे त्यांचं जे आईवडिलांवर त्यांचं प्रेम आहे ते अगदी प्रत्येकाला दिसतं, घरातही सगळ्यांना दिसतं. ते खूप जीव लावतात त्यांच्या आईवडिलांना. म्हणजे अगदी त्यांना कुठे काही घ्यायचं जरी असेल किंवा कुठे जायचं जरी असेल तरी ते आधी आईवडिलांची परवानगी घेतील आणि मगच ते सगळं करतील. तसं ते आता मलाही बऱ्याच गोष्टी मलाही विचारतात, मान देतात, चालेल का वगैरे असं. मग बरं वाटतं की आहे बाबा एवढं मलाही या घरामध्ये काहीतरी मान आहे, महत्त्व आहे त्यांच्या आयुष्यात. आणि त्यांचं खूप सपोर्ट आहे. तेच म्हणत असतं की काही ना काही तू करत राहा. मग काही ना काही चालूच असतं तसं की आज हे कर, उद्या ते कर. आणि बाकी तुम्हाला पॉलिटिकली त्यांचं सगळं माहितीच आहे की बाहेर एक डॉक्टर अशा व्यक्तीने, न्यूरोसर्जन, त्यांनी अगदी न्यूरोसर्जरी 15 वर्षे मेडिकल करून ते सगळं राजकारणासाठी सोडलं. म्हणजे हे माझ्यासाठीच फार हे की बाबा मी फक्त MBA केलं आहे आणि आज असं वाटतं की मला जास्त नाही 3 वर्ष झाले असतील, 3-4 वर्ष, की मी त्याचा जास्त काही उपयोग करू शकत नाही. आणि एक न्यूरोसर्जन ते न हॉस्पिटलला जाता ते आता सभा घेतात, लोकांमध्ये भाषणं देतात. म्हणजे त्यांना खरंच किती मनात वाटत असेल, पण ते अगदी कधीच म्हणणार नाही का दाखवणार नाही. त्यांना जे दिलेलं आहे काम किंवा त्यांना माहिती आहे की मला हे करायचं आहे, तर ते सगळं बाजूला ठेवतील आणि ते अगदी मन लावून करतील. हे सगळ्यांनी बघितलंच आहे. बाकी घरात ते एकदम व्यवस्थित राहतात, एकदम अगदी प्रेमळ. असं स्ट्रिक्ट म्हणण्यापेक्षा स्ट्रिक्ट तर आहेतच, पण आपण जे म्हणतो की काही नवरे असतात की मला अगदी गरम गरमच चपाती पाहिजे, मला भाज्या एकदम गरम पाहिजे किंवा हीच भाजी पाहिजे, तसं काहीच नाही, कधीच नाही. अगदी कुणी घरात नसलंही माणूस किंवा मी जरी नसले, कुणीच नसलं किचनमध्ये, की स्वतः जातात, गरम वगैरे काही नाही, जसं जे आहे टेबलवर ताटात घेतील, व्यवस्थित जेवतील आणि कधीच म्हणणार नाही की हे कुणी केलं, हे कशाला केलं.
म्हणजे सगळे अगदी घरात तसेच आहेत. आबासुद्धा म्हणजे अगदी आबा असल्यावर कुणी ना कुणी कंपल्सरी असतं, पण जरी नसलं की आबा एवढं काही हे नाही. आबा एकदम व्यवस्थित म्हणजे एवढा मोठा माणूस पण घरात फारच अगदी फार जमिनीवर पाय आहेत सगळ्यांचे. म्हणजे मी इथं येऊन बघितलं की ह्या लोकांना लोक इतके मानतात आणि हे लोक घरात इतके साधारण राहतात की म्हणजे मी स्वतः कधी कधी शॉकमध्ये यांना म्हणते, अहो काय चाललंय, घ्या तुम्ही, हे तुम्ही घेऊ शकता, पण काय गरज आहे ना, सगळं आहेत ना, कपडे आहेत ना सगळं. बापरे, म्हणजे मला त्यांना असं बळजबरी मी दुकानात नेते आणि त्यांना म्हणते, अहो घ्या प्लीज, काहीतरी घ्या. मग तेव्हा कुठेतरी एखादा शर्ट घेतील किंवा काहीतरी घेतील, पण अगदी काहीच नाही त्यांना. म्हणजे लोक पण बघतातच बाहेर की ह्यांचं हे अगदी त्यांच्यासारखेच आवडतात, कपडे वगैरे सगळं त्यांच्यासारखंच घालतात. त्यांना त्या गोष्टीचं कधी असं क्रेज मी बघितलं नाही की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. जसं मागच्या वेळेस आईंनी त्यांच्या याच्यामध्ये सांगितलंच होतं की इथे जेव्हा हे शिकायला आले, MS करत होते PMTमध्ये, प्रवारा मेडिकल ट्रस्टमध्ये, तेव्हा त्यांना ती जाणीव झाली की लोक किती साधारण राहतात, घड्याळ घालत नाही, ब्रँडेड घालत नाही. तेव्हापासून मला तरी वाटतं, कारण मी तेव्हा नव्हतं बघितलं त्यांना, तेव्हापासून जो बदल झाला आहे तो मी आता बघते आहे की खरंच त्यांना त्या सगळ्या गोष्टींची खरंच हौस नाही. त्यांना अगदी काही त्या म्हणजे अगदी साधी राहणी, उच्च विचारसरणी आहे. साधी राहणी आणि विचार खरंच खूप उच्च आहेत, फार जास्त. म्हणजे इतकं मोठं वलय असलेला तुमचा नवरा जसा एक आदर्श नवरा असतो अगदी तसा आहे. अगदी तसे आहेत, खरंच आहेत. खूप जीव लावतात, अगदी मुलीलाही इतकं जास्त जीव लावतात. खूप खूप प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा, काही अडचण नाही. घेऊया काही क्षणांची विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा ह्या गप्पांचा सिलसिला असाच सुरू राहणार आहे. भेटूया विश्रांतीनंतर. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत करतो आहोत. हा गप्पांचा सिलसिला सुरू आहे अर्थातच धनश्रीताईंबरोबर. ताई, आपण सुजयदादांबद्दल आपले लाईफ पार्टनर, जीवनसाथी म्हणून जे सांगितले, जिल्ह्यातल्या 3 कारखान्यांचा, तब्बल 3 कारखान्यांचा हा भार सांभाळणारे सुजयदादा, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय कौतुक करण्यासारखंच आहे. त्यांच्या परिवारातून त्यांना ते सगळं मिळालेलं आहे, त्याच्यामुळं ते एवढा भार सांभाळू शकतायत. कमी वयात, बरोबर आहे, कमी वयात एवढं मोठं, म्हणजे कधी कधी मलाही भीती वाटते की हे फारच फास्ट चालू आहे, फार पटपट चालू आहे, पण ते सांभाळू शकतायत. त्यांची कॅपॅसिटी खरंच आहे तेवढी. कारण असं म्हणतात की म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात किती जरी शिक्षण घेतलं त्याचा उपयोग कुठे ना कुठे सगळीकडेच होतो, आणि ते खरंच इथे दिसून येतं आहे. कारण जेवढा त्यांनी खरंच डॉक्टर बनण्यात अभ्यास केलेला आहे, त्यांनी जो त्यांचा डोक्याचा वापर जो केला असेल तो कुठे ना कुठे त्यांना आता दुसऱ्या क्षेत्रामध्ये पण उपयोगी पडतोय. 3 कारखान्यांचं जबाबदारी ते अगदी सहजपणे सांभाळू शकताय, आणि त्या गोष्टीचा म्हणजे मला फार अभिमान आहे. त्या बाबतीत यांचं खरंच फार अभिमान. कारण फक्त कारखाने न सांभाळता ते राजकारणसुद्धा सांभाळत आहेत आणि संस्थासुद्धा सांभाळत आहेत. म्हणजे अगदी कुणी पेशंट त्यांच्याकडे आलं तर ते प्रॉपर गाईडसुद्धा करतात. म्हणजे ऑलराऊंडर आहेत ते, अगदी अष्टपैलू असं नवरा तुम्हाला लाभलेला आहे खरंच. मग तुमच्या ह्या संसार वेलीवरच्या फुलाबद्दल, आपल्या अपत्याबद्दल आम्हाला सर्वांना ऐकायला आवडेल. मला एक मुलगी आहे, आम्हाला एक मुलगी आहे अनिशा. ती आता 2च वर्षाची आहे, पण अगदी मी तर म्हणते की ती वडिलांवरच आहे, अगदी केसांपासून तर पायापर्यंत. आणि तिचं डोकं जे आहे ते खरंच विखे परिवारावर आहे. खूप हुशार आहे ती आणि खरंच खूप समजदार. एवढ्या लहान वयात मला खरंच ही गोष्ट फार आवडते तिच्याबद्दल की ती खूप समजून घेते. एवढ्या लहान वयात सगळ्यांनाच समजून घेते.
म्हणजे मी अजून कोणत्याही बाळाला एवढं बघितलेलं नाही आहे मॅच्युअर एवढ्या लहान वयात. आणि ती खरंच खूप हुशार आणि फार गोड आहे आणि खूप जास्त नॉटी आहे. खूप त्रास देते. सगळेच मुलं देतात. जर एखाद दिवशी जरी ती शांत असली तर आम्हाला कोणालाही घरात करमत नाही की काय झालं तिला. पण ती म्हणजे सगळ्यांचं तिच्यामध्ये खूप जीव आहे. अगदी आई आबा हे तिच्या आत्या खासदार साहेब बाई सगळ्यांना अगदी दररोज ती न चुकता भेटते. दादांकडे जाते, दादांना विचारते तुमची तब्येत बरी आहे का, काय वाटतं तुम्हाला, बरं वाटतंय का. बाईंना विचारते बाई तुम्हाला काय झालं, आपण फिरायला जाऊ. आणि तिला आईंशिवाय करमत नाही. म्हणजे मला अजून इन्सिडेंट्स आठवतो की मी माहेरी गेले होते 5-6 दिवसासाठी आणि परत जेव्हा आले जेव्हा तिने आईंना बघितलं ती इतकी रडली, इतकी भरभरून रडली. आईंकडे जात नव्हती, मला धरलं आणि खूप रडली. आणि नंतर मग जेव्हा ती आईंकडं गेली आईंच्या गळ्यात पडली, आईंना इतकी मिठी मारली तिने की कुठं होते तुम्ही 5-6 दिवस. तिला खरंच आईंशिवाय आबांशिवाय करमत नाही. आबांनाही आबा कधीही असले इथे की आधी विचारतात अनिशा कुठे गेली आणि ती आबांकडेच असते कंटिन्यू. म्हणजे आबांना जर जमलं असतं तर आबा तिला सगळीकडेच घेऊन गेले असते, अगदी मीटिंगपासून सगळीकडे. आई तर घेऊनच जातात, कार्यक्रम असो, लग्न असो, साखरपुडा असो, आई तिला आवरतात आणि तिला घेऊन जातात. म्हणजे कधी कधी मला कळतही नाही की अनिशा कुठे गेली. मला नंतर निरोप येतो की अनिशा आईंबरोबर गेली आहे, वाढदिवस आहे कोणाचा, लग्न आहे कोणाचं. तिला कंटिन्यू फिरायची सवय आहे, खूप फिरते आणि तिचा खूप जीव आहे तिच्या आजी आजोबांमध्ये. म्हणजे सुजयनमध्ये सुद्धा सुजयनला वेळ नसतो पण तरी ती रात्री झोपताना किंवा सकाळी उठली तेव्हा विचारते की डॅडी कुठे आहे, डॅडी काय करताय. सगळ्यांची चौकशी करते. अगदी आत्यांचे जे मुलं आहेत त्यांच्याशिवाय तर म्हणजे त्यांना सोडावं वाटत नाही. कंटिन्यू आदिराज आणि जयवर्धन कंटिन्यू तिचं चालू असतं. आत्यांना पण आत्यांचं तर फार जीव आहे तिच्यामध्ये. आत्या कंटिन्यू फोन करून विचारत असतात की काय करते अनिशा, कशी येते. अनिशा पण त्यांच्याबरोबर फोनवर इतक्या गप्पा मारते. जरी फोन चालू नसला आपण म्हणजे तिला कुठे फोन दिसला किंवा रिमोट जरी दिसला तरी ती आई काय करता, आबा काय करता, आत्या काय करता, सगळ्यांबद्दल असं इमॅजिनरी गप्पा मारत असते. स्वतःच उत्तर देते पण तिचं फार जास्त अटॅचमेंट आहे सगळ्यांबरोबर आणि सगळ्यांचं सुद्धा तिच्यावर खूप प्रेम आणि खूप अटॅचमेंट आहे. म्हणजे मी तिला सोडून अगदी ती फक्त 2 वर्षाची झाली होती आणि मी आणि हे तिला 15 दिवसासाठी सोडून बाहेर गेलो होतो. तिने अगदी एकदाही मम्मी म्हटली, म्हणजे मी रडले की ती माझं नाव का घेत नाही आहे. पण तिने एकदाही माझं नाव घेतलं नाही. ती फार व्यवस्थित राहिली इथे आई आबांबरोबर, खूप व्यवस्थित राहिली. अच्छा, अनिशा विखे परिवारावर सगळी आहे असं आपण म्हणालात, तर मग तिच्या मामांच्या परिवाराबद्दल आणखी काही ऐकायला आवडेल आम्हाला. मामांच्या परिवाराबद्दल म्हणजे आता मला 5 काका आहेत, 3 आत्या. आमची जॉईंट फॅमिली आहे. आम्ही 9 बहिणी आहोत आणि 5 भाऊ. माझे आईवडील म्हणजे माझे वडील सगळ्यात छोटे आहेत भावांमध्ये आणि त्याच्यामुळं माझ्या वडिलांचा ॲक्च्युली सगळ्या भावांना बहिणींचा खूप जास्त जीव आहे माझ्या वडिलांमध्ये आणि इनडायरेक्टली कुठे कुठे तो आमच्यामध्ये पण खूप दिसून येतो की सगळेजण आम्हाला खूप जास्त जीव लावतात. आम्ही सख्खे बहीण भाऊ म्हणजे मी, माझी एक बहीण आहे आणि माझा एक लहान भाऊ आहे. माझे वडील कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, आणि माझी आई हाऊसवाईफ आहे. पण माझ्या बेस्ट पार्ट म्हणजे माझ्या आईवडिलांचा असा आहे की माझी आई खूप ॲक्टिव्ह आहे. जरी हाऊसवाईफ असली तरी ती बाहेर जाऊन अगदी बचत गट असेल किंवा कुठे पण अगदी लेडीजचा काही कार्यक्रम असेल ती इन्व्हॉल्व असते. तुमच्या सासूबाईंसारख्याच माझ्या माझी आई इन्व्हॉल्व असते. म्हणजे अगदी तिचे कॉन्टॅक्ट्स जे आहेत, तिच्या मैत्रिणी जे आहे ते म्हणजे मला असं वाटतं की माझ्या काहीच मैत्रिणी नाही आहेत तिच्या मैत्रिणींसमोर. तिच्या खूप मैत्रिणी, खूप कॉन्टॅक्टचे. तिचं शिक्षण पण कन्याशाळेतच झालेलं आहे माझ्या आईचं. तर माझ्या ज्या चुलत सासू आहेत सुवर्ण विखे, त्या माझ्या आईच्या मैत्रिणीच होत्या आणि बरेच तिचे ह्या परिसरातल्या पण खूप मैत्रिणी आहेत ज्या आत्ता लग्नानंतर पण तिला खूप जणी भेटल्यात. मग त्यांची चर्चा चालू असते की माझी मुलगी तुमच्या गावातच दिलेली आहे म्हणून. आणि
माझे वडील खूप सपोर्टिव्ह आहेत आणि खूप चांगला स्वभाव आहे माझ्या वडिलांचा, फार प्रेमळ आहेत. माझी बहीण आता MBA करते आहे, ती पुण्याला आहे कमेन्समध्ये. आणि माझा भाऊ 7th स्टँडर्डला आहे, तो फार लहान आहे अजून. तो औरंगाबादलाच असतो आईवडिलांकडे. आणि बाकी माझ्या 9 बहिणी ज्या आहेत त्या फक्त माझ्या लहान बहिणीचं लग्न नाही झालेलं, बाकी पूर्ण 8 जणी आमचे लग्न झालेले आहेत आणि त्या सगळ्या नगर जिल्ह्यातच आहेत. सगळ्यांना नगर जिल्ह्यात दिलेलं आहे. म्हणजे बेस्ट पार्ट हा आहे की सगळ्यांचे जे हजबंड्स आहेत ते आपल्या प्रवारा पब्लिक स्कूलमध्ये शिकलेले आहेत सगळेजणं. तर आणि माझे भाऊ तिथे औरंगाबादलाच असतात, जे 4-5 भाऊ आहेत ते औरंगाबादलाच असतात. बाकी आमची शेती आहे, मोठे काका ते शेती करतात. म्हणजे अगदी शेती कुटुंबच आहे आमचं पूर्णपणे. फक्त शिक्षणासाठी मूळ गाव शिवरई, फक्त शिक्षणासाठी सगळेजणं औरंगाबादला शिफ्ट झाले माझ्या वडिलांच्या शिक्षणापासून. माझे वडील आधी डॉक्टर होते होमिओपॅथी, पण मग नंतर त्यांनी सगळेच जणं कन्स्ट्रक्शन, म्हणजे माझे काका आर्किटेक्ट असल्यामुळं माझ्या वडिलांनी मेडिकल सोडून ते कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये गेले आणि आता ते फक्त कन्स्ट्रक्शनचंच बघतात. म्हणजे सुंदरसा योग आहे की एका एकत्र कुटुंबातल्या 8 बहिणी नगर जिल्ह्यात आहेत. हो, 8 बहिणी नगर जिल्ह्यातल्या. अगदी आम्ही निमित्त शोधत असतो माहेरी जाण्याचं, काही ना काही निमित्त बळजबरी काढत असतो सगळ्याजणी ठरवून की आपण हे काहीतरी सांगू आणि सगळ्याजणी माहेरी जाऊ. फार मजा करतो एकत्र आल्यावर. खूप म्हणजे अगदी खूप आठवण येते दिवाळीची, तर इतकी वाट पाहतो कारण सगळ्यांना, मुलांना पण सुट्टी असतात सगळ्यांचे, सगळेजणं येतात एकत्र सगळेजणं. खरंच फार म्हणजे मला फार आनंद आहे, इतक्या सुंदर माहेर माझं आहे. मला फार त्या गोष्टीचा अभिमान वाटतो आणि माहेरपणाचा मी पूर्णपणे आनंद घेऊ शकते, ह्या गोष्टीचा मला फार आनंद. तर आनंदावरूनच आपण पुढे जातो आहोत की तुमच्या आजपर्यंतच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कुठला? सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे भरपूर असतील, पण आम्हाला ऐकायचं आहे की भरपूर सर्वातचे. आहेत, पण सगळ्यात आनंदाचा म्हणजे आता 2 वर्षापूर्वी माझी मुलगी झाली, तो खरंच माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. आपण आई झालात. आई झाला तो खरंच खूप आनंदाचा क्षण होता. म्हणजे त्याच्यासमोर सगळे जे क्षण आहेत ते अगदी फार कमी आहेत. कारण ज्या मला अजून आठवतं पहिल्यांदा जेव्हा मी तिला घेतलं होतं, तो क्षण मी खरंच नाही विसरू शकत. तो खरंच फार जास्त, खरंच आई झाल्यावर खरंच आईची मातृतेचं सगळं महत्त्व कळतं. ते आपोआप निर्माण होतं. पण फार छान फिलिंग आहेत मला त्या, खरंच मी खूप अनुभवल्या आहेत आणि मला फार आनंद वाटतो त्या गोष्टीचा. म्हणजे अनिशानं जे मातृत्व आपणास दिलेलं आहे तो आनंदाचं खूप सुंदर वाटतंय ते. पण ऊन सावल्यांच्या या खेळाबरोबरच जसा आनंदाचा क्षण तुम्ही सांगितलात, पण कधीतरी आयुष्यात, जीवनात असा एखादा क्षण येतो की तो हृदयात रुतून राहतो, आपल्या लक्षात राहतो, विसरायचं म्हटलं तरी विसरला जात नाही, असा दुःखाचा क्षण आहे का? आणि असेल तर कोणता? नाही, तसा नाहीच आहे, नाही आहे तसा. छान. मातेच्या कृपेनं तुम्हाला आयुष्यात तसला क्षण येऊ पण नाही अशी प्रार्थना सगळ्या श्रोत्यांकडून, प्रेक्षकांकडून करतो आहोत. आज तुम्ही ज्या कुटुंबात आहात त्या कुटुंबात इतकं मोठं कुटुंब की माहेरी पण मोठं होतं, पण इथे तर आणखी खूप मोठं आहे सर्वार्थानं. तर या परिवारात स्वतःला जुळवून घेताना कुठे काही अडचण आली का? अडचण प्रत्येक मुलीला लग्नानंतर त्या अडचणी म्हणजे येतात, पण ते आपल्यावर आहे की आपण त्यांना कसं फेस करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते लोक किती सपोर्टिव्ह आहेत. आणि माझ्या केसमध्ये ते खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत सगळे. कारण माझं वय खरंच लहान होतं. आय वॉज जस्ट 22 जेव्हा माझं लग्न झालं आणि विचारही केला नव्हता लग्नाचा आणि एकदम लग्न झालं. असं वाटलं होतं का स्वप्नात की विखे पाटलांच्या परिवारासारखा परिवार आपल्याला मिळेल? नाही, म्हणजे अगदी मी आईवडिलांना सांगितलं होतं, माझी एकच अट आहे, मला शिकलेला नवरा पाहिजे, मला बाकी काही नको, शिकलेला आणि डेफिनेटली उंच नवरा पाहिजे. तर मग खूप स्थळं आले, तर ते बरेच आईवडिलांनी परस्परच, हेच पहिलंच स्थळ होतं यांचं की जे मी मुलाला भेटले किंवा माझ्या घरापर्यंत आलं आणि पहिल्याच स्थळामध्ये ते जमलं. आणि घरातलं वातावरण शिक्षणावरून ठरतं.
ह्या घरात सगळेजण इतके शिकलेले आहेत, त्यांनी जग बघितलं आहे, त्याच्यामुळं त्यांना माहिती आहे की बाहेरून जेव्हा एक मुलगी येते तेव्हा तिला कशा पद्धतीने आपण तिला कम्फर्ट लेवल दिला पाहिजे किंवा तिच्या अडचणी किंवा तिला कशा प्रकारे आपण सांभाळून घेतलं पाहिजे, हे खरंच शिकलेल्या कुटुंबात खूप व्यवस्थितपणे ते हँडल करू शकतात आणि ह्या घरात ते खरंच खूप व्यवस्थित हँडल केलं आहे. म्हणजे मला अजून लक्षात आहे की लग्नानंतर जेव्हा फिरायला जायचं होतं तेव्हा माझ्या नंदिनी माझ्या शॉपिंगमध्ये पूर्णपणे मदत केली होती. संपूर्ण शॉपिंग त्यांनीच करून दिली होती. अगदी सगळं त्यांनीच, हॉटेल बुकिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहेत नंदा, मॅच्युअर आहेत आणि मीच त्यांच्यामधनं घरात सगळ्यात लहान मीच, माझ्यानंतर अनिशा आता. तर त्यांनी अगदी लहान बहिणीसारखं मला खरंच सांभाळलं आहे. त्याच्यामुळं खूप इझिली मी या फॅमिलीमध्ये मिक्स झाले. बाकी चुलत नंदा त्यासुद्धा खूप जीव लावता आणि सगळेच जण या घरात चांगले आहेत, खूप चांगले म्हणजे सगळा पाठिंबा तुम्हाला छान आहे. मिळालेला हो, आहे. खूप चांगलं आहे. हे सगळं करत असताना आतापर्यंतचा हा प्रवास तसा अजून तुम्हाला खूप गाठायचा आहे. यातला तुमचा आवडता छंद कुठला आहे की जो तुम्ही जोपासलाय? जोपासायचा प्रयत्न करते. मला गायनाचा छंद आहे आणि मग गाणं झालं पाहिजे. गायनाचा छंद आहे म्हटल्यानंतर गाणं झालं पाहिजे. की तुमचं आवडतं गाणं कुठलं आहे किंवा ते ऐकायचंय नवदुर्गाच्या सर्व श्रोत्यांना, प्रेक्षकांना? ठीक आहे, चालेल. पण अगदी एकच पॅरा मी म्हणेल, देवाचंच गाणं आहे, कृष्णाचं. मला फार आवडतं. म्हणजे अगदी मला कुठे चान्स मिळाला तर मी हे गाणं म्हणते. अच्युतं केशवं कृष्ण रामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं कृष्ण रामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण रामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, तुम शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण रामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. थँक्यू. अगदी सुरेख, खूप सुंदर. आणि ह्या आपलं आवडतं आहे म्हटलात, हो. म्हणजे देव, तर कुठली देवता? आता ह्यातून तर कान्हा झळकतो आहे, हो. पण कुठल्या देवाची पूजा तुम्ही करता किंवा तुमचं श्रद्धास्थान कुठलं आहे? शिर्डीवर माझा खरंच साईबाबांवर खूप विश्वास आहे. कारण लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच माझ्या मैत्रिणींबरोबर जेव्हा मी आले होते, तो क्षण मला कायम त्या मंदिरात गेल्यावर आठवतो. आणि त्यावेळेस काही ज्या गोष्टी मी मागितल्या होत्या त्या मला आज मिळत आहेत. त्या गोष्टीचा मला म्हणजे फार विश्वास आहे. त्याच्यामुळे साईबाबांनी खरंच दिलंय. अगदी माझी तेव्हा मी त्यांना म्हटले होते की मला अगदी तुमच्या जवळच राहायचं, मला फार आवडतं तुमच्या जवळ राहायला. आणि त्यांनी मला अगदी लोणीतच आणलं की तू कधी ये, मी तुझ्या जवळच आहे. तर मग त्या गोष्टीचा मला फार आनंद वाटतो आणि मला विश्वास आहे त्यांच्यावर खूप खूप. साईनाथांच्या या श्रद्धेबरोबरच घेतो आहोत S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात छोटीशी विश्रांती. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत. वळतो आहोत पुन्हा एकदा धनश्रीताईंची ही रंगलेली गप्पांची मैफिल या पुढच्या प्रवासाकडे. ताई, चित्रपट पाहता? हो, आवडतं बघायला मूवीज. आवडता चित्रपट कुठला?
तसे बरेच आहेत आवडते मूवीज, पण आत्ता जस्ट मी 2 दिवसापूर्वी जो बघितला आहे पिंक, तो मला खरंच आवडला. त्याच्यात अमिताभ बच्चन आहे, तो माझा फेवरेट ॲक्टर पण आहे अमिताभ बच्चन. आणि त्या मूवीमध्ये जे महत्त्वाचं त्यांनी घेतलेलं आहे, आत्ता जे सध्या चालूच आहे आपलं, जसं आपण मराठा मोर्चा आणि ते काढलं आहे की मुलींच्या संरक्षणेबद्दलचं त्याच्यामध्ये जे महत्त्व त्यांनी दाखवलं की काय कारणं आहेत की ज्याच्यामुळं मुलींवर अत्याचार होतात आणि कसे ते अत्याचार आपण थांबवले पाहिजे, कसे ते थांबवता येतील, त्या मूवीमध्ये त्यांनी बरंच दाखवलं आहे. तर आवर्जून मी म्हणेल सगळ्यांना की तो एकदा चित्रपट बघा, खरंच खूप चांगला आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर देता देता सगळ्या महिला भगिनींना आपण आवाहन कराल की हो, तो हो. चित्रपट पाहावा. बघा, खरंच पहा तो चित्रपट, फार छान आहे. छान. अमिताभ बच्चन हे आपले आवडते आवडते अभिनेते आहेत. अभिनेते आहेत. अभिनेत्री मला माधुरी दीक्षित आवडते आणि तसे बरेच आहेत. जो पिक्चर आवडला त्याच्यातलं कधी ॲक्ट्रेस आवडतात. या आवडीबरोबरच असं तुम्हाला माहिती आहे, विखे पाटील परिवाराला माहिती आहे, माहेरी तुमच्या बहिणी सगळ्यांना माहिती आहे, पण अशी कुठली गोष्ट आहे की जी कुणालाच माहिती नाही किंवा कमी जणांना माहिती आहे, की असा छुपा हुनर कुठला आहे तुमचा? असं काही नाही आहे. सगळ्या माहिती आहेत. सगळं माहिती आहे. असं लपून ठेवण्यासारखं नाही काही, पण की अरे हे धनश्रीताईंना येतं हे माहिती नाही. नाही, असं काही नाही आहे. नाही, त्यांना माहेरी तर सगळ्यांना सगळंच माहिती आहे. त्याच्यामुळे आपले आदर्श कुठले? आदर्श म्हणजे आशिया खंडातला ज्यांनी सगळ्यात पहिला साखर कारखाना ज्यांनी काढला ते आपले पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील. ते आपल्या पूर्ण भारताचेच एक खूप मोठे आदर्श आहेत. त्याच्यानंतर पद्मभूषण खासदार साहेब, त्यांनी त्यांचा वडिलांचा आदर्श घेऊन ते खूप पुढे गेले. त्याच्यानंतर नामदार साहेब, ज्यांनी त्यांच्या वडिलांचा आदर्श घेतला आणि बाबांचासुद्धा आदर्श घेऊन ते आज विरोधी पक्ष नेते आहेत. आणि त्याच्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील, जे तुम्ही सगळेच ओळखतात त्यांना, आणि त्यांच्यासोबत ज्यांनी त्यांना सगळ्यांना सपोर्ट केला ते म्हणजे सिंधुताई विखे पाटील आणि शालिनीताई विखे पाटील. हे सगळे इतके आदर्श घेणारे व्यक्ती आहेत आणि ते माझा या घरातला सगळ्यात मोठा आदर्श म्हणजे हे सगळेच जण आहेत. पूर्ण विखे पाटील कुटुंब हा माझा एक आदर्श आहे आणि त्यांचाच आदर्श घेऊन आज मी जे पण कार्य करते, जे पण आईंसोबत जे मी कार्यक्रम करते किंवा बचत गटातले कार्यक्रम म्हणा किंवा बेटी बचाव अभियान, अजून शाळा चालवते, हे सगळं फक्त आणि फक्त ह्या विखे पाटील परिवारातल्या आदर्शामुळं आणि त्यांच्या पूर्णपणे सपोर्टमुळं. आमच्या पूर्ण परिवाराचे ते आदर्श आहेत. त्यांच्यामुळंच आमचा परिवार इतका पुढे गेला, इतकं नाव आहे आज. सगळं त्यांच्यामुळेच आहे. त्यांच्या शिक्षणामुळं, त्यांनी जे शिक्षण बाकीच्यांना दिलं, सगळ्या नगर जिल्ह्याला, सगळ्या भारतात त्यांचं नाव आहे. आणि आज माझे जे मी काम करते किंवा काय थोडेफार कार्यक्रम असतील किंवा काय, तर मला सगळे विखे कुटुंबाचा सदस्य म्हणूनच ओळखतात. जी थोडीफार कामं करतात त्यात आवर्जून कुठलं सांगाल? आवर्जून सांगण्यासारखं मी बचत गटातली थोडीफार कामं करते. आईंना थोडंफार म्हणजे काम त्यांचं थोडंफार मदत करते, अगदी 1-2%. त्यात सगळं करतात आणि मी थोडंफार हँडलिंग. आणि बाकी मी आता आईंनी जबाबदारी टाकलेली आहे की आता लेडीजसाठी नवीन कोर्सेस वगैरे करते आहे मी चालू, कुकिंगचा असो किंवा शिवण क्लास, पार्लरचा सगळं. तर त्याच्यासाठी मी आता चालू आहे माझं, म्हणजे कोर्सेसचं सगळं मी टीचर शोधते आहे. मग स्वतः शोधते आहे टीचर्स, अजून बॅचेस कसे करायचे, कुठं करायचे, याचं सगळं प्लॅनिंग चालू आहे. आणि त्याच्यानंतर आता आईनी मला एक शाळा म्हणजे बघायला सांगितली आहे त्यांनी,
उघडली ब्रिलियन बर्ड म्हणून लोणीमध्ये आता नवीन प्रियदर्शनीच्या अंडर येते. तर ती शाळा सध्या बघते. प्री प्रायमरीच आहे, नर्सरी LKG पर्यंत, पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे. बेस्ट पार्ट म्हणजे पेरेंट्स खुश आहेत, मुलं खुश आहेत. घरी तसेच तुम्ही लेख वाचवा अभियानात पण सुंदर काम केलेलं. हां, थोडंफार केलं आहे. ते सगळ्यांनीच केलं पाहिजे. मी तर असं म्हणते की प्रत्येकाने जिथे जिथे संधी मिळेल तिथे महिलांसाठी किंवा हे लेख वाचवा अभियान यांना सपोर्ट केलं पाहिजे आणि ते कार्य पण केले पाहिजे. आणि आता जे अजय अतुलचा जो शो केला लेख वाचवा अभियानाचा जनसेवा फाउंडेशनच्या अंडरमध्ये लेख वाचवा अभियानाचा जो शो केला आहे अजय अतुलबरोबर, तो खूप सक्सेसफुल झाला, लोकांना आवडला आणि अजय अतुल सगळ्यांचे फेवरेटच आहेत. ताई, या प्रवासामध्ये आपले आदर्श कोण आहेत? आदर्श सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अगदी मी म्हणेल की सगळ्या भारताचे आदर्श असणारे विठ्ठलराव विखे पाटील. ते माझ्या पूर्ण कुटुंबाचे आदर्श आहेत. त्यांचा आदर्श घेऊन खासदार साहेब म्हणजे बाळासाहेब विखे पाटील ते पुढे गेले. मग बाळासाहेब विखे पाटलांचा खासदार साहेबांचा आदर्श घेऊन नामदार साहेब म्हणजे आबा ते पुढे गेले आणि मग नामदार साहेबांचा आदर्श घेऊन आज सुजय विखे पाटील हे पुढे चालले. आणि त्यांच्याबरोबर त्यांना सपोर्ट करणारे व्यक्ती म्हणजे सिंधुताई विखे पाटील, माझ्या आजी सासू, आणि माझ्या सासूबाई शालिनीताई विखे पाटील. हे सगळे जण जे आहेत त्यांनी एकमेकांचा आदर्श घेऊन ते पुढे गेलेत आणि मी सगळ्यांचा आदर्श घेऊन आज तुमच्यासमोर आहे इथे बसलेली. आणि त्यांचा सपोर्ट आणि त्यांचा आशीर्वाद असल्यामुळेच आज आमचं कुटुंब एवढं पुढं गेलं आहे. आणि सगळे हाच आदर्श आहे, सगळ्यात मोठा आदर्श माझ्यासाठी आत्तापर्यंतचा हाच आहे. म्हणजे या नगर जिल्ह्याचं भूषण शक्तीस्थळ असलेल्या विखे पाटील परिवारातले ही जी व्यक्तिमत्व नव्हे, शक्ती ज्या या आधी होऊन गेल्यात आणि आता आहेत, तर हे अनेकांचा आदर्श आहे, तसा तुमचा पण तोच आदर्श आहे. तर या आदर्शानं तुम्ही आजपर्यंत कुठली कुठली कामं केलीत? मला आईंचं मी बघितलंय लग्न झाल्यापासून की आई खूप महिलांसाठी बरेच कामं करतात. महिलांना कसं पुढं नेता येईल त्या खूप गटाला राष्ट्रीय स्तरावर नेलं. हो, खूप प्रयत्न करत असतात. तर आता मी थोडंफार त्यांचं बचत गटातलं बघते. मी आता बचत गटात थोडं महिलांसाठी क्लासेस वगैरे चालू करते की स्वतः सगळे क्लासेस चालू करते. टीचर्स स्वतः शोधते कुठे क्लासेस घेता येतील, महिलांना कसं काय काय गोष्टी उपयोगाच्या. मी इनफॅक्ट काही लेडीजला हे पण सांगितले की तुम्हाला काही करायचं असेल, हा कोर्स आम्हाला शिकायचा आहे, ते पण तुम्ही मला सांगा. मी अगदी सगळीकडे तुमच्यासाठी त्याचं कोचिंग म्हणजे टीचर शोधेल आणि मी तुमच्यासाठी ती बॅच तयार करेल. तसंही मी सांगितलं आहे लेडीजला. आणि त्याच्यानंतर मला आईंनी आता नवीन शाळा उघडली ब्रिलियन बर्ड्स, ती प्रियदर्शनीच्या अंडर येते. तर ती शाळा सध्या बघते. रिस्पॉन्स खरंच खूप चांगला आहे, पालकांना आवडते, मुलांना फार आवडते. मुलं अगदी घरी जायला रडतात. त्या गोष्टीचा मला आनंद आहे की ते फ्रेंडली ॲटमॉस्फिअर आहे. आणि त्याच्यानंतर अजय अतुलचा जो शो झाला भ्रूण हत्येवर, तर तिथे पण थोडंफार मी सपोर्ट करायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर अजून विखे पाटील हा परिवार वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे. हां, बरोबर. तर मग त्याच्यामुळे आता गंगागिरी महाराजांचा सप्ताह, त्याच्यामुळे आता जो गंगागिरी महाराजांचा सप्ताह झाला त्यात विखे परिवाराचा, जसं तुम्हाला माहितीच असेल की खूप त्यांनी बऱ्यापैकी तुम्हाला शालिनीताईंबरोबर आम्ही पंक्तीत वाढताना पाहिलेलं आहे. आले होते मी तिथे पंक्तीत वाढायला. लोकांना खिचडी होती त्या दिवशी, मी वाढली होती. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या वाटेला येतात विखे परिवारामध्ये सदस्य असल्यामुळे. आणि ह्या करायलाही मला आवडतात. अजय अतुलचा शो सुद्धा आपण एका आगळ्या वेगळ्या अभियानानं लेख वाचवा अभियानानं घेतलेला होता. हो हो. म्हणजे ह्या सगळ्यांची तुम्हाला प्रचंड अशी साथ आहे आणि आवडही आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्याची.
आणि सपोर्ट पण आहे घरातून. निश्चितच जो तुमचा आदर्श आहे त्याच आदर्शावर तुम्ही चालता आहात. हे सगळं चालत असताना असं होतं का की या आधी किंवा आता पण की समाजात बाहेर कुठे एक अशी गोष्ट आहे की जी गोष्ट म्हटली की तुम्हाला प्रचंड चीड येते की नाही आवडत ती गोष्ट तुम्हाला, अशी एखादी बाब आहे का? एखादी नाही, तशा खूप गोष्टी आहेत. मी तर जसं म्हटलं लेख वाचवायचं ते आहे. लेख म्हणजे मुलींना जे म्हणजे भ्रूण हत्या करणाऱ्यांचा तुम्हाला खूप राग येतो. राग आहे. आणि त्याच्यानंतर मुलींवर जे अत्याचार होतात त्याचं वाईट वाटतं, राग पण येतो. आणि त्याच्यानंतर स्वच्छतेबद्दल मला थोडं जास्त, म्हणजे जसं भारतात सगळे म्हणतात की खरंच खूप खराब आहे, तर ते नको. आपण आपला आपल्या भारत स्वच्छ आपला असावा. भारत खरंच स्वच्छ असावा आणि आपण ते पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे. स्वतः जेव्हा आपण ते कराल तेव्हाच आपण भारताला स्वच्छ म्हणू शकू. नाही तर जर बाहेरचे येऊन आपल्या भारताला नाव ठेवताय, हे आपल्यासाठी फार फार लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे आणि हे खूप चुकीचं आहे. तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीच सॉल्व्ह करायचा प्रयत्न गव्हर्नमेंट त्याच्या पद्धतीने सगळं करते, नियम लावते, पण ते नियम पाळणारे कोण? आपण आहोत. तर ते नियम आपण पाळले पाहिजे. अगदी जसं जितकं जमेल तितके पाळले पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि आपला भारत सुंदर स्वच्छ सुंदर बनवला स्वच्छ पाहिजे. आणि सगळ्या गोष्टींमध्ये पुढं पाहिजे. छान. अशी कुठली गोष्ट आहे की ती तुम्हाला असं वाटतं की मला नाही जमणार किंवा हे फारच अवघड आहे, नको हे, असं काही आहे का? अजूनपर्यंत तर नाही असं काही, पण पुढे पुढे येऊ शकतं. सर्व श्रोते, सर्व प्रेक्षक कमाल करतायत की असा योगायोग आहे की मागील वर्षी शालिनी ताईंनी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर अगदी असंच दिलं होतं की ह्या जगात केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, काहीच अवघड नाही असं आपल्या सासूबाईंनी सांगितलं होतं. आणि अशा सासूबाईंच्या शाब्बास सुनबाई त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं हे सांगितलेलं आहे. धन्यवाद. या विखे पाटलांच्या परिवारात आल्यानंतर आपला दिवस सुरू कधी होतो, संपतो कधी? सुरू सकाळी 6 वाजता होतो आणि संपतो जेव्हा माझी मुलगी झोपेल तेव्हा संपतो. तिच्या झोपण्यावर आहे कधी संपायचा. बाकी मग आपली दैनंदिनी काय आहे? सकाळी मला व्यायाम करायला आवडतं फार. माझा योगा वगैरे असतो. ट्रेनर आहेत गीता घोलप म्हणून, त्या येतात. तर त्याच्यानंतर मग सगळ्यांचा नाश्ता आणि ते नाश्ता झाल्यावर मग मी स्कूलला राऊंड मारते, ब्रिलियंट बर्ड्सला. अनिशाला आवरून वगैरे तिच्यासोबतच स्कूलला जाते, तिला सोडते. म्हणजे अनिशा स्कूलमध्ये जाते? अनिशा ब्रिलियंट बर्ड्सला प्ले ग्रुपला आहे. तर तिथेच मग तिच्यासोबत थोडा वेळ जातो. तिथून आल्यावर दुपारी घरी येऊन मग कुणी ना कुणी येतं आहे जेवायला. कधी आबा येतात, कधी आई येतात, ज्यांना जसं वेळ मिळेल तसं तसं घरी येतात. आणि मग अनिशा येते तोपर्यंत 12:30-1 पर्यंत. मग तिचं आवरून देणं, त्याच्या मागे पळणं, कारण ती काय एका जागेवर कधी बसत नाही, त्याच्यामुळे तिच्याकडं कंटिन्यू लक्ष ठेवावंच लागतं. मग थोडं संध्याकाळ व्हायला लागली 3-4 वाजता की मग मी अनिशाला घेऊन डेअरीवर जाते, म्हणजे जिथे आमच्या गाया घोडा आणि ते सगळं ठेवलं आहे, कारण तिला ते फार आवडतं वातावरण. ती तिथे 1-2 तास दिवसभर कंपल्सरी खेळते. आणि ती खेळत असताना मी मळ्यात जाते, जिथे खासदार साहेब आणि तुम्ही स्वतः मळ्यात जाता? हो, दररोज मळ्यात जाते. बाईंकडे जाते आणि दादांकडे त्यांना भेटायला. आणि चुलत सासूबाई पण असतात. आता माझ्या ननंदबाई पण आलेल्या आहेत, त्यांची डिलिव्हरी झाली आहे, चुलत ननंदबाई. तर मग त्यांच्या बाळाकडे असते संध्याकाळी. मग अनिशा पण येते तिथे, त्याच्याबरोबर खेळते थोडा वेळ. मग 1 तासभर तिथे अनिशा असली, थोडं खेळून झालं की मग आम्ही येतो वाड्यावर. मग तिचं सगळं आवरणं, आंघोळ आणि ते, कारण ती डेअरीवर इतकी खेळते की तिला आंघोळ घातल्याशिवाय. खेळू देता? हो, मी लोळू देते तिला अगदी. म्हणजे तुम्ही कधी आली ना ते डेअरीवर, तिला एकदा बघा, तिच्या डोक्यातून माती निघते, तिची पूर्ण काळी झालेली असते, तिचे ड्रेस पूर्ण मेस्ड अप सगळं. आणि ते केलं पाहिजे. निसर्ग, माती याचा सहवास तुम्ही तिला देता? देते पूर्णपणे. अगदी तिला गाईला चारा खाऊ घालू देते. बघणाऱ्या जेवढ्या महिला भगिनी आहेत यांना सुद्धा यातनं खूप काही घेण्यासारखं आहे की चकचकीत अशा वातावरणातच फक्त मग्न न राहता आपल्या मातीशी हे आपोआपच इमान ठेवणं आहे, निसर्गावरचं प्रेम आहे. तिथे जे कोंबड्या आहेत, ती त्या कोंबड्यांच्या मागे पळते, त्यांना पकडायचा तुम्ही पळू देता? पळू देते अगदी. आणि तिथे एक मांजर आहे, त्या मांजरीला ती असं
आवडते, म्हणजे चिवळते, आपोआपच अगदी. प्रेम. हो, तिला म्हणजे फार आवडतं प्राणी, हृदया. आवडतं. आणि ती अगदी म्हणजे मी म्हणते काय, ते गेट थोडासा क्रॉस करून जरी आम्ही मळ्यात टर्न घेत असो, कारण डेअरीचं गेट आणि मळ्यातलं गेट अगदी पुढं मागच आहे, आणि जर तिला मी आधी मळ्यात घेऊन जाईल, डेअरीचं गेट तिने पाहिलं आणि मी पुढं चालली आहे, ती इतकी रडते, कारण तिला तिथे जाऊन तिचे ते मैत्रीण आहे, तिथे वॉचमॅनची मुलगी आहे, तर ती तिची खास मैत्रीण आहे. तर तिच्याबरोबर ती पकडापकडी खेळते, बावली बावली खेळते, वाळूचा ढिगार आहे त्याच्यावरून ती घसरगुंडी खेळते. तर तिला ते सगळं आवडतं. मग तिथे मी तिला दररोज कंपल्सरी 2-3 तास देतेच. म्हणजे आपण जो शब्द याआधी वापरला होता, वाक्य वापरलं होतं की अनिशा ही संपूर्ण विखे परिवारावर आणि विखे परिवाराबद्दल जे ऐकलंय ते अनिशा अगदी बरोबर करते. ती वॉचमनची मुलगी, पण तुम्हालाही असं वाटत नाही की ती वॉचमनची नाही, आहे. तसं काही नाही. म्हणजे अगदी जे इतरांबद्दल, म्हणजे पद्मश्री, खासदार साहेब, नामदार साहेब आणि आता दादा, अगदी तसंच्या तसं वातावरण आहे. तसंच आहे आणि तसंच असलं पाहिजे. सर्वच महिलांसाठी अतिशय आदर्श असं आहे की हे काही मुद्दे, या काही गोष्टी मला नाही वाटत की S9 जर समोर आणल्या नसत्या तर महिलांना ह्या कळल्या असत्या. इतका मोठा परिवार की आज हे या जिल्ह्याचं शक्तिस्थळ असणारा परिवार आहे, विखे पाटलांचा परिवार आहे की ज्या नावातच इतकं वजन आहे. त्या घरातली नात वॉचमनच्या मुलाबरोबर, मुलीबरोबर खेळते, कुत्रा मांजरांबरोबर खेळते, गायीबरोबर जाते. हा निसर्गावर, आपल्या मातीवर प्रेम करणारा वासा पद्मश्रींपासून अनिशा देखील पाळते आहे. आणि मलाही आवडतं की तिने तशा वातावरणातच मोठं खूप व्हावं. आणि सुंदर, खूप सुरेख. अगदी आपोआपच या गप्पांमधून खूप साऱ्या महिला आपल्याला ऐकल्यानंतर, आपल्याला पाहिल्यानंतर स्वतःच्या मुलांना हे स्वातंत्र्य त्या निश्चितच नाही, देणार दिलं आहेत. पाहिजे. मुलांना अगदी मोकळं सोडलं पाहिजे, वाटेल ते करू दिलं पाहिजे. तिला कोणत्याच गोष्टीचं बंधन नाही आहे. तुला बाहेर जायचं जा, तुला बसायचं बस. तिला म्हणजे स्वातंत्र्य आहे की काय करायचं कर. तिला अगदी अभ्यासच करायचा, होमवर्क पुरतं फक्त मी तिला घेऊन बसते, बाकी मी तिला कोणत्याच गोष्टीचा आग्रह करत खूप नाही. सुरेख. मग अगदी हाच धागा पकडून, हाच आशय विषय घेऊन तुम्हाला विचारावंसं वाटेल की आता S9च्या जेवढ्या प्रेक्षक, जेवढ्या श्रोत्या महिला आपणास पाहतात, या जणींना, या सगळ्या महिलांना तुम्ही काय सांगू इच्छिता, काय सांगायला आवडेल आज या निमित्तानं, काय सांगायला आवडेल तुम्हाला? याआधी आपली कुठे मुलाखत झालेली आहे? नाही, ही पहिलीच वेळ आहे माझी. S9च्या वतीनं पहिलीच वेळ आहे S9च्या वतीने माझी ही. आणि महिलांना सांगायचं म्हटलं तर खूप गोष्टी आहेत. आणि ज्यावेळी शालिनीताईंना, आपल्या सासूबाईंना तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून मागच्या वर्षी ऐकलं, तर त्यावेळी पण तुम्हाला काय वाटलं होतं? त्यावेळी अगदी आवर्जून जिल्ह्यातल्या तालुक्यांनी पाहिलं, ऐकलं. हो, मी पहिल्यांदाच म्हणजे असं सगळं बघितलं होतं आईंना असं बोलताना. म्हणजे माझ्या आई बोलल्या असतील, पण मी प्रत्यक्षात आईंना पहिल्यांदाच बघितलं होतं आणि मला आवडलं होतं हे जे तुम्ही करताय. हे 9 दिवसाचं, ज्या 9 जणींना तुम्ही बोलून त्यांचं मनातलं सगळं विचारायचं आणि त्यांच्याबद्दल सगळ्यांना सांगायचं, जाणून घ्यायचं, किंवा लोकांचे जे विचार आहेत आमच्याबद्दल किंवा काय, तर ते किती बरोबर आहे, किती बरोबर आहेत, किती चुकीचे आहेत, हे सगळे मिसअंडरस्टँडिंग्स तुमच्या चॅनल थ्रू कमी होतात. आणि बाकी महिलांना मी हेच सांगू इच्छिते की आता हे नवरात्रीचे जे 9 दिवस आहे, तुम्हाला जी श्रद्धा करायची आहे ती अगदी मनापासून करा आणि प्रयत्न करा की तुम्ही अंधश्रद्धेकडे वळू नये. देवाचं काय जे करायचं आहे ते अगदी मनापासून, आणि जितक्या जणांना तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करता येईल तेवढ्या जणांना तुम्ही घेऊन ते देवाचं केलं पाहिजे. बाकी सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या व्यवस्थित. बाकी काही नाही. धन्यवाद ताई. S9च्या या उपक्रमाबद्दल, या कार्यक्रमाबद्दल, अर्थातच S9च्या या उपक्रम कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय प्रतिक्रिया द्यावीशी वाटेल? आपण आता एवढ्यात म्हणालात की पहिल्यांदा आपण मुलाखत देता आहात, आणि शालिनीताईंना म्हणजे आपल्या सासूबाईंना पण पाहताना आपल्याला खूप आनंद झाला. तर याच S9 आज आपल्याला जिल्ह्यात पोचवलेलं आहे. म्हणजे आपण पोचलेले आहातच, पण आपल्या जीवनातले अनेक कप्पे आज उलगडलेले आहेत. तर या S9 बद्दल, या चॅनल बद्दल आपली प्रतिक्रिया काय? मी धन्यवाद करेल आधी S9चा की त्यांनी मला या 9 दुर्गांमधलं एक दुर्गा म्हणून सिलेक्ट केलं आहे.
आणि मी सगळ्या महिलांना एवढं सांगू इच्छिते की आपण 9 दिवस जे नवरात्रीचे 3.5 शक्तिपीठांची जी पूजा करणार आहोत, त्या 3.5 शक्तिपीठ म्हणजे देवी आहेत आणि त्या देवींनी जी आपल्या महिलांना जी शक्ती दिली आहे त्या शक्तीचा आपण एकदम व्यवस्थित वापर करावा. त्या शक्तीमुळं आपल्याला लोकांचं कल्याण कसं करता येईल याचा प्रयत्न करावा आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार कसे देता येतील या गोष्टीवर व्यवस्थित लक्ष देऊन हे 9 दिवस आनंदात तुम्ही सर्वांनी साजरे करावे. आणि माझ्याकडून आणि विखे पाटील परिवाराकडून तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. धन्यवाद. आता या गप्पांची ही जी मैफिल आहे ही उत्तरार्धात आहे. आपला रॅपिड फायर राऊंड सुरू होतो आहे. रॅपिड फायर राऊंडचं वैशिष्ट्य म्हणजे आपण एका शब्दात उत्तर देणार आहात. सुरू होतो आहे तुमचा रॅपिड फायर राऊंड आणि पहिला प्रश्न तुमच्यासाठी ह्या रॅपिड फायर राऊंडचा, नेमकं तुम्हाला अर्थात जास्त तुम्हाला काय आवडतं, लोणी की औरंगाबाद? सोपं उत्तर आहे औरंगाबाद. कारण प्रत्येक महिलेला हा प्रश्न विचारला तर ती हेच उत्तर देणार आहे. धन्यवाद. डॉक्टर सुजय विखेंची ओळख राजकारणी म्हणून आवडेल की डॉक्टर म्हणून आवडेल? डॉक्टर म्हणून जास्त आवडेल. धन्यवाद. भविष्यात संधी मिळाली तर आपण राजकारणात येणार का? नाही. 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 धन्यवाद. नाही. डॉक्टर सुजय विखे आपल्याला पुरेसा वेळ देतात, फक्त हो की नाही? नाही. धन्यवाद. आणि अशा रीतीने हा रॅपिड फायर राऊंड संपलेला आहे आणि अतिशय उत्तम असा प्रतिसाद या दुर्गेनं आपल्याला दिलेला आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे हा उत्तरार्धात या सौभाग्याचं लेणं ही नारी शक्तीची पूजा अर्थातच हळदी कुंकवाच्या लेण्यानं होते आणि कापसे पैठणी येवला यांच्या वतीनं आपणास देतो आहोत सर्व साड्यांची महाराणी ही पैठणी. साही विवाद करिता पडलो कवाही, ते तू भक्ता लागे या हळदी कुंकवाच्या लेण्यानंतर देतो आहोत आजच्या या नवदुर्गा अर्थात या नवरात्रीच्या 9 माळांचे आयोजक कापसे पैठणी येवला यांच्या वतीनं सर्व साड्यांची महाराणी हे महावस्त्र अर्थात कापसे यांची ही पैठणी. या दुर्गेचा हा सन्मान होतो आहे या पैठणीच्या माध्यमातून. धन्यवाद. आज आपल्यासोबत ज्या दुर्गेसमवेत आपण ही गप्पांची मैफिल रंगवलेली आहे, हा जीवन प्रवास जाणून घेतलेला आहे, अशा सन्माननीय आदरणीय सौभाग्यवती धनश्री सुजय विखे पाटील ताई, S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप, शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमची वाट पाहणार आहोत. अर्थातच आज भेटलोत या दुर्गेला. बघत रहा, हसत रहा, देवीची आराधना, मातेची आराधना करत रहा. पुन्हा भेटणार आहोत उद्या आणखी एका माळेला, आणखी एका दुर्गेसह. तोपर्यंत धन्यवाद.